प्रतिक्रिया म्हणजे ह्या उमेदवारीच्या मागे एक मोठं कारण आहे. फलटणमध्ये जी आहे आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याला कुठे संपवण्यासाठी मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि या शर्यतीत भाग घेतलेला आहे. कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवणार होता? आम्ही आता सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की मला काय धनुष्यबाण हातामध्ये घेतला आहे, काय सांगाल त्याबद्दल? धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे. खूप आनंदाने आम्ही तो हातात घेतलेला आहे. श्री एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये आहेत आणि तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये जातात. या सत्तेचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? 100% फायदा होईल. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी 1991 साली नगराध्यक्षपदापासून सुरुवात केली होती. तुम्हीही त्याच पद्धतीने सुरुवात करत आहात. कसं बघता याकडे? मला त्यांचंच मार्गदर्शन असणार आहे आणि त्यांचंच प्रेरणा असणार आहे. त्यांच्या हाताखाली आणि त्यांच्या एक्सपिरियन्स खाली मी इथे पुढे काम करणार आहे. आपले सर्व 27 उमेदवार एकाच चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत का? नाही, सर्व 27 एकत्र निवडणूक लढवणार नाही आहे. त्याच्यातले मला वाटतं 3 आघाडीच्या चिन्ह 22 आणि 5 मित्रपक्षांना बरोबर या ठिकाणी घेणार आहात. काय विजन असणार आहेत निवडणुकीसमोर मतदारांसाठी काय विजन असणार आहात? प्रथमतः जसं मी बोललं, इथे जे फलटणमध्ये वसुली केंद्र चालवण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट दहशत, शासकीय दहशत, कर्मचाऱ्यांवर दहशत, हे सगळं एक विचित्र आणि फार विकृत वातावरण तयार केलेलं आहे. ते आम्हाला फोडून काढायचं आहे. तो आमचा प्रायमरी गोल असणार आहे. दुसरा गोल असणार आहे की महानगरपालिकेसाठी एक फलटणला महानगरपालिका बनवण्यासाठी जे काय प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करणार आहोत. राजगटाला निंबाळकर हा सामना 2004 साली झाला होता विधानसभेला आणि पुन्हा आता 2026ला निंबाळकर सामना होऊ शकतो. याकडे कसं बघताय? सामना होणारच आहे, 100% होणार आहे. पण तुम्ही विसरताय, मी राजा आहे, तो धनी आहे माझा. जिंकणार मीच आहे. राजगटाला एकूण किती विजयी जागा मिळतील काय सांगा?